सत्यनारायण ऐकतो ती कथा नव्हे, ऐक सत्यनारायणाची कथा असं आपण ऐकत असतो. तर ती कथा नव्हे, ही साधूची कथा. म्हणजे साधूचं जीवन कसं असतं त्याचा परिचय भगवंताने अर्जुनाचं निमित्त करून साऱ्या जगाला हे ज्ञान करून दिलेलं आहे की महात्मा असा असतो की ज्याचं मन मोठं असतं, ज्याच्या जीवनामध्ये दैवी गुण असतात आणि ज्यांनी भगवंताला जाणलेलं असतं की जो भगवान अविनाशी आहे, अशा तत्वाला, की ज्या तत्वाला नाश नाही, की ज्या तत्वाला देशाने अंत नाही, कालाने अंत नाही, वस्तूने अंत नाही, असं जे अविनाशी तत्व आहे, आता तसा भगवान परमात्मा, अशा भगवंताला जाणून ज्ञात्वा भूतादिमव्ययम, अशा परमात्म्याला जाणून ते अनन्य मनसा भजंती, ते महात्मे अनन्य होऊन भगवान परमात्म्याचं भजन करतात. असा थोडक्यात सरळ सरळ या श्लोकाचा भाव आहे. तेव्हा संत जीवन हे काही आगळाने वेगळं असं जीवन, निरपेक्ष जीवन, आशारहित जीवन, विकाररहित जीवन, की ज्या जीवनामध्ये ज्यांना कोणाचं आकर्षण नसतं, ज्यांना कशाचीच आशा अपेक्षा नसते, असं जे जीवन असतं त्यालाच महात्मा किंवा त्याला संत असं म्हटलेलं आहे. महान आत्मा ऐसे सहा महात्मा, अर्थात ज्यांचं अंतःकरण विशाल झालं, ज्या अंतःकरणामध्ये भेद नाही, काम क्रोधादी विकार नाहीत,